पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातलं नसरापूर गाव या गावात शुक्रवारी एक घृणास्पद आणि चीड आणणारा प्रकार घडला। एका 65 वर्षीय नराधमानं 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली। यामुळे नसरापूर गावासह संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जातोय। या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करताना आरोपीला आपल्या हाती सोपवण्याची मागणी केली होती। त्यांनी चिमुकलीचा मृतदेह थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर नेऊन तिथं ठिया मांडला। आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुद्धा सुरू केलं। या घटनेनंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात चीड व्यक्त केली जाते। भोरच्या नसरापूर तालुक्यात घडलेली ही घटना नेमकी आहे काय, या घटनेवरून नसरापूर गावकऱ्यांनी पोलिसांकडे केलेल्या मागण्या काय होत्या, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील मुंबई बेंगलोर हायवेवर असलेलं नसरापूर गाव, इथे एक 4 वर्षांची चिमुकली आपल्या आजोळी आली होती। शुक्रवारी दुपारी ती राम मंदिर परिसरात खेळत होती, पण खेळता खेळता ती अचानक गायब झाली। बराच वेळ झाला तरी चिमुकली घरी आली नाही, म्हणून तिचे आजी आजोबा आणि इतर नातेवाईक तिचा शोध घेत होते। त्यांनी आधी संपूर्ण राम मंदिर परिसर शोधून काढला, पण तिथे मुलीचा कुठेच पत्ता लागला नाही। मग त्यांनी गावात इतर ठिकाणी शोधाशोध सुरू केली। हळूहळू मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती गावात पसरली आणि सगळे गावकरी तिचा शोध घ्यायला लागले। त्यांनी राम मंदिर परिसरात राहणाऱ्या माणिक यांच्या घरासमोरचे सीसीटीव्ही तपासले, तेव्हा एक वृद्ध व्यक्ती हातात पाण्याची बाटली घेऊन चिमुकलीला एका गुरांच्या गोठ्याकडे घेऊन जात असल्याचं स्पष्टपणे दिसून आलं। गावकरी लगेच त्या गोठ्याकडे धावले। त्यांनी गोठ्यात शोधाशोध सुरू केल्यानंतर शेणाच्या ढिगाराखाली ही चिमुकली त्यांना आढळून आली। तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। तिचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत होता। हा प्रकार बघून संतापलेल्या गावकऱ्यांनी त्या वृद्ध व्यक्तीचा शोध सुरू केला। तो भीमराव कांबळे असल्याचं सीसीटीव्ही फुटेजवरून गावकऱ्यांच्या लक्षात आलं। नदीच्या परिसरात शोध घेऊन तिथं लपलेल्या भीमरावला गावकऱ्यांनी पकडलं आणि त्याला चोप देऊन तू मुलीसोबत काय केलंस असं विचारलं, तेव्हा त्या नराधमानं मी काहीच केलं नाही अशी उत्तरं दिली। ह्या घटनेची माहिती राजगड पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी भीमराव कांबळेला ताब्यात घेतलं। त्याच्या चौकशीत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली आहे। 65 वर्षांचा भीमराव कांबळे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। शुक्रवारी तो नसरापूर गावात असाच भटकत होता, तेव्हा त्याची नजर खेळणाऱ्या त्या चिमुकलीवर पडली। त्यानं तिला गोड बोलून कसलं तरी आमिष दाखवलं। दुपारी 3:12 तो तिला जवळच्या एका गोठ्याच्या दिशेनं घेऊन गेला। ती निरागस चिमुकली त्याच्यासोबत जात होती। गोठ्यात भीमरावनं तिच्यावर अत्याचार केले। नंतर तिचं डोकं दगडाने ठेचून अमानुषपणे तिची हत्या केली। आपला हा किळसवाणा गुन्हा लपवण्यासाठी त्यानं तिचा मृतदेह गोठ्यातल्या शेणाच्या ढिगाराखाली लपवून ठेवला। त्यावर त्याने व्यवस्थित शेण पसरवलं आणि तो नदीकडे जाऊन लपून राहिला। या घटनेची माहिती मिळताच नसरापूर गावासह संपूर्ण भोर तालुक्यात संतापाची लाट उसळली। आक्रमक झालेल्या गावकऱ्यांचा मोठा जमाव तिथं जमा झाला। त्या नराधमाला आमच्या हातात द्या अशी मागणी गावकऱ्यांनी पोलिसांकडे केली। लोकांचा वाढता संताप पाहून पोलिसांनी आरोपीला एका अज्ञात ठिकाणी हलवलं आणि गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, पण गावकरी पोलिसांचं ऐकायला तयार नव्हते। संतप्त गावकऱ्यांनी चिमुकलीचा मृतदेह राजगड पोलीस स्टेशनच्या समोर आणून ठेवला। जोपर्यंत आरोपीला आमच्या ताब्यात दिलं जात नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं। पोलीस आपली मागणी मान्य करत नसल्यानं गावकरी थेट मुंबई बेंगलोर हायवेवर उतरले आणि त्यांनी तिथं रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली। तेव्हा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल स्वतः घटनास्थळी पोहोचले। त्यांनीही नागरिकांना समजावून सांगून रस्ता मोकळा करण्याची विनंती केली। रास्ता रोको आंदोलनात बसलेल्या नसरापूरच्या ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना आरोपी भीमराव कांबळेबद्दल अनेक खुलासे केले। आरोपी भीमराव कांबळेने त्याच्या सख्ख्या भावाच्या मुलीवरही अशाच पद्धतीनं अत्याचार केला होता। त्या गुन्ह्यात त्याला 4 वर्ष येरवड्याच्या तुरुंगात राहावं लागलं होतं। याशिवाय त्याच्यावर 2 इतर गुन्हे दाखल असल्याचं नागरिकांनी सांगितलं। तो आधीच्या प्रकरणातून सुटलाच कसा? त्याच्यावर कडक कारवाई झाली असती तर आज ह्या 4 वर्षांच्या चिमुकलीचा जीव गेला नसता, असं आंदोलन करणाऱ्या एका महिलेनं माध्यमांशी बोलताना सांगितलं। दरम्यान आरोपी विरोधात 15 दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर करणार अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली आहे। आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून संपूर्ण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून चिमुकलीला न्याय देण्यासाठी कठोरातली कठोर शिक्षा आरोपीला दिली जाईल असं आश्वासन पोलिसांकडून गावकऱ्यांना देण्यात आलंय। सध्या पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला बोलवून घटनास्थळावरून सगळे पुरावे गोळा केलेत। नसरापूरच्या या घटनेचे राजकीय पडसाद सुद्धा उमटलेत। सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत निषेध करत संताप व्यक्त केलाय। नसरापूर इथं एका नराधमानं 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केला। ही घटना अतिशय संतापजनक, मन सुन्न करणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे। सदर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे। मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण गृह खात्याला आदेश देऊन
या गुन्ह्याचा जलद तपास करण्याच्या सूचना कराव्यात. तसंच हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून गुन्हेगाराला कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी करणारी पोस्ट शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांवर टीका केली. जिथे माणसाचे शब्द थिसतात, जिथे माणूस पण शिल्लक आहे की नाही, आपल्याकडे इतपत परिस्थिती निर्माण होते. आपण राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्यात? खरंच अपेक्षा करण्यासारखी परिस्थिती आहे का, असा सवाल अंधारेंनी केलाय. 4 वर्षांच्या लेकराला सुरक्षित सोडलं जात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागितला जात नाही आणि मागूही नाही. कारण आपल्याला माहिती आहे, गृहमंत्र्यांना ह्या गोष्टींचा काही फरकच पडत नाही. त्यांना देणं घेणं नाही. काही झालं तरी गृहमंत्री राजीनामा देणार नाही. ते दूरच राहिलं, मोठं भाषण करणं, आम्ही प्रकरणाच्या मुळाशी जाऊ म्हणणं, ह्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली. आपण एका असुरक्षित राज्यात आहोत, ह्याचं भान आपल्याला असलं पाहिजे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांवर टीका केली. 1 मेला घडलेल्या या घटनेचे पडसाद आजही पाहायला मिळालेत. सकाळपासूनच नसरापूरच्या ग्रामस्थांनी गाव बंद ठेवलंय. नसरापूर गाव आणि परिसरातल्या हजारो स्त्री पुरुषांनी डोक्याला काळ्या पट्ट्या बांधून भैरवनाथ मंदिरापासून घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढलाय. ज्या गोठ्यात आरोपीनं चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केली, त्याच गोठ्यात त्याला फाशी द्या. जर शासनाकडून जमत नसेल तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्याला ठेचून काढू. वाटल्यास आमच्यावर केसेस दाखल करा, असं मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी सांगितलं. ज्या महिलांच्या घरासमोर ती चिमुकली खेळत होती, त्या महिलांना अश्रू अनावर झाले. आम्हाला दिलेली आश्वासनं जर पूर्ण झाली नाहीत तर आम्ही पुन्हा एकदा रास्ता रोको करू, अशी नसरापूरच्या ग्रामस्थांची ठाम भूमिका आहे. दरम्यान पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत घातल्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुद्धा स्थगित केल्याचं सांगण्यात येत आहे. पण या निंदनीय कृत्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा सुन्न झालाय, एवढं मात्र नक्की.